हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत आमटी, पुरणपोळी सोबतची आमटी असते। आमटी बनवणार आहोत। आमटीसाठी बघा काय काय लागणार आहे। तर हे बघा, ही डाळ आहे शिजलेली, हरभरा डाळ आहे, शिजून घेतली, जेव्हा पुरण बनवलं त्यातली काढलेली थोडीशी। कोथिंबीर आहे, मिरची भाजून घेतली, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, लसूण आहे आणि याच्यामध्ये धना पावडर भाजून घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं आहे। हे सगळं एकत्र भाजून घेतले मी। आणि हे डाळ शिजल्याच्या नंतर काढलेलं शिजवल्याच्या नंतर काढलेलं पाणी आमटीमध्ये घालायचं आहे आपल्याला। आणि हे बघा कढीपत्ता आहे, हे बघा पुरण वाटून झाले, पुरण आहे। चला मग आपण मसाला काढून घेऊया आणि दाखवते तुम्हाला मसाला झाल्याच्या नंतर। मिक्सरमध्ये मसाला काढते मी आता। हे बघा मसाला काढून झालेला आहे। आता आपण आता फोडणी देऊया। मसाला काढून झाला आहे, फोडणी देऊया आपण याला। आणि ही जी डाळ आहे शिजलेली, आपल्याला थोडी वेळाने काढायची आहे, एक उकळ आल्याच्या नंतर। हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी। आता आपण याला कढीपत्त्याची फोडणी देऊया। मस्त छान तेल तडतडला, त्याच्यात कढीपत्ता घालूया। मस्त कढीपत्ता छान असं मस्तपैकी तडतडल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं, जे मिक्सर म्हणून काढलं होतं ते। कढीपत्त्याने छान लागते आमटी खायला। वाटण घालते मी आता याच्यामध्ये। वाटण घातल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी छान प्रकारे असं मस्त फ्राय करून घ्यायचे तेल येईपर्यंत। बघा फ्राय झालं, आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, तोपर्यंत छान असं मस्त फ्राय होतोय मसाला। त्याच्यामध्ये हळद पण छान फ्राय होऊन जाईल। मसाल्याला तेल आल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ते डाळीचं पाणी काढलेलं सोडायचं आहे। बघा छान प्रकारे मसाला भाजला आहे। तर डाळ राहिलेली वाटून टाकली मी आता, मसाला काढला पण वापस। बघा आणि डाळीचं पाणी काढलेलं टाकायचं आपल्याला, याच्यामुळे आमटीला छान असं मस्त चव येते, खूप छान लागते भातासोबत पण आणि पोळीसोबत पण मस्त। हे बघा किती छान झाली आमटी, बघा किती छान झाली आहे ना, खूप छान आहे, चवीला पण खूप छान लागते। आमटी जर आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली आमटी। आता एक उकळ आल्याच्या नंतर आमटी खाण्यासाठी रेडी आहे। बघा आमटी खाण्यासाठी रेडी आहे आता। आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब। थँक्यू।